नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण स्क्वेअर रूट बाय डिव्हिजन मेथड ही पद्धत शिकवणार आहोत। म्हणजे काय, डिव्हिजन मेथडने स्क्वेअर रूट कसं काढायचं हे आपण बघणार आहोत। मित्रांनो, पहिल्यांदा स्क्वेअर रूट म्हणजे काय असतं बघा, एखादी संख्या समजा 16 ही संख्या आहे, ह्या 16 संख्येचं वर्गमूळ म्हणजे स्क्वेअर रूट काय असतं मित्रांनो 4, हे आपल्याला काढायचंय। समजा आणखीन एक उदाहरण 256, समजा 256चं वर्गमूळ काय असतं मित्रांनो 16, किती असतं 16। मित्रांनो, आता हे झाले 2 अंकी 3 अंकी संख्येचे आपल्याला माहित असतात, 30 पर्यंतचे वर्गपाठ असतात आपल्याला, म्हणून आपण त्यांचे वर्गमूळ काढू शकतो। पण मित्रांनो 4 अंकी 5 अंकी अशा मोठमोठ्या जे संख्या असतात त्यांचे वर्गमूळ कसे काढायचे एकदम सिंपल पद्धतीने, ती पद्धत आपण शिकणार आहोत। ही शालेय अभ्यासक्रमात सुद्धा ही पद्धत आहे। बघा मित्रांनो, आता पहिल्यांदा एक संख्या घेऊया आपण, किती 1089 ही संख्या घेऊया। ह्या संख्येचा आपण वर्गमूळ काढूया लॉंग डिव्हिजन मेथडने। आता कसं काढायचं बघा, आता यासाठी या पद्धतीसाठी आपल्याला 1 ते 10 चे वर्गपाठ पाहिजेत। आपले किती 1 ते 10 चे वर्गपाठ पाहिजेत मित्रांनो, बरं का। आता बघा कसं करायचं, पहिल्यांदा उजव्या साइड कडून 2 चे ग्रुप पाडायचे बघा, 2 चा एक ग्रुप 2 चा एक ग्रुप, सिंपल एवढंच लक्षात ठेवायचं, 2 चे एक ग्रुप। आता मित्रांनो पहिली संख्या घ्यायची, आता एक सांगतो मित्रांनो, जेवढे ग्रुप पडतील तेवढेच अंक आपले उत्तरात येणार, म्हणजे 2च अंक आपलं उत्तर आहे, 2 अंकीच आपलं उत्तर आहे। बघा आता चला, पहिलं 10 आहे, 10 कुणाचा वर्ग आहे का मित्रांनो, नाही, 10 कुणाचा वर्ग नाही, म्हणजे 10च्या मागची संख्या घ्यायची, किती 9 घेतली मित्रांनो। आता 9 कितीचा वर्ग आहे, 3 चा वर्ग आहे, मग मी इथं 3 घेणार, इथं पण 3 घेणार आणि प्लस 3 करणार, किती +3, किती झालं मित्रांनो 3 आणि 3 6, 10 तून 9 गेला 1 मित्रांनो। आता हा ग्रुप झालेला आहे, आता हा ग्रुप जशाच तसा खाली घ्यायचा, 89 खाली येऊ का मी, हे 89 खाली घेतलं मी, हे 89 खाली घेतलं। आता मित्रांनो बघा, आता 6च्या बाजूला असा कोणता अंक ठेवेल, काय 6च्या बाजूला कोणता अंक ठेवू की त्याच अंकानं गुणल्यानंतर उत्तर आपलं 189 आलं पाहिजे। बघा आता 9 कोणा शेवटी येतं मित्रांनो, बघा 3 न 3 ला गुणल्यावर 9 येतं आणि 7 न 7 ला गुणल्यावर 9 येतं। म्हणजे कसं बघा, 3 न 3 ला गुणलं किती 9 येतं, 7 न 7 ला गुणलं तरी 9 येतं। बघा फक्त आपल्याला एकच स्थान बघायचे, 9 येते दोन्हीकडे। बघा आता जर मी 3 ठेवलं, आता बघा जर 3 ठेवलं मी तर किती येईल, 3 त्रिक 9, 3 सख 18 आलं 189। 7 ची गरजच नाही आपल्याला, इथं सॅटिस्फाय झालं आपलं, मग 3 ठेवू, हे प्लस, आता इथं 3 ठेवलं, इथं पण 3 ठेवावं लागेल। बघा 63 आणि 3 66 वजा 189 मित्रांनो, किती आलं उत्तर 000। उत्तर किती आलं मित्रांनो 33, म्हणजे 1089चं वर्गमूळ किती मित्रांनो 33। आता हे बरोबर आलंय का नाही हे चेक कसं करायचं बघा, या उत्तर आलेलंच इथं दुप्पट असतं, किती बघा 33 ची दुप्पट 66 आहे का, आहे, म्हणजे आपलं उत्तर बरोबर आहे। त्यानंतर पुढलं गणित बघूया मित्रांनो। आता पुढील उदाहरण बघा, याच्यामध्ये काय करायचं मित्रांनो, सेम उजव्या साइड कडून 2 चे ग्रुप पाडायचे, हे पाडले। आता बघा ही जी 5 संख्या आहे, आता 5 कुणाचा वर्ग आहे का, कुणाचाच वर्ग नाहीये, मग 5च्या मागची संख्या घ्यायची, 5च्या माग किती मित्रांनो 4 हा पूर्ण वर्ग आहे, मी 4 इथं घेतलं, हे वजा करायचं, बरोबर आहे। आता 4 कितीचा वर्ग मित्रांनो 2 चा वर्ग, मग मी 2 लिहिणार, इथं 2 लिहिणार, पुन्हा प्लस पण 2 करणार, 2 आणि 2 4 झालं, 5 मधून 4 गेला 1। आता हा ग्रुप जशाच तसा खाली घेणार मी, किती हा ग्रुप जशाच तसा खाली घेणार, 29 खाली आलं। आता मित्रांनो बघा इथं कोणती संख्या ठेवू मी, इथं कोणती संख्या ठेवू की आता 4 सोबत एखादी संख्या ठेवली तर त्याच संख्येनं जर गुणलं तर उत्तर 129 यायला पाहिजे। बघा आता एक लक्षात घ्या, 9 आपल्याला 9 आणायचं शेवटी, किती 9, 3 न 3 ला गुणलं तरी 9 येतं, 7 न 7 ला गुणलं तरी 9 येतं। बघा फक्त आपल्याला एकच स्थान बघायचं, दोन्हीला पण 9 येते, मग आपण पहिल्यांदा 3 ठेवून बघूया, नाही आलं तर पुन्हा 7 ठेवून बघूया। बघा पहिल्यांदा 3 ठेवूया, 3 ठेवलं, 3 त्रिक 9, 3 चौक 12, म्हणजे आपलं उत्तर इथं चाललंय 3 ठेवल्यानंतर, 7 ठेवायची गरज नाही, मग इथं मी 3 ठेवलं, इथं पण 3 ठेवलं, वजा 129, आणि इथं जे 3 ठेवले होते ती डबल मी इथं ठेवणार। बघा किती आलं उत्तर मित्रांनो, हे आलं इथं बेरीज 46, त्याच्या खाली इकडं 000, म्हणजे आपलं उत्तर किती आलं मित्रांनो 23 आले। आता हे उत्तर बरोबर आहे का नाही कसं चेक करायचं, या 23 ची दुप्पट इथं बघायची, 46 आली असेल तर उत्तर बरोबर आहे, म्हणजे दुप्पट आली का, आली, म्हणजे आपलं उत्तर बरोबर आहे। त्यानंतरचं गणित बघूया मित्रांनो, चला 40 96 सोपं आहे मित्रांनो।
बघा आता काय तीच पद्धत आपली, उजव्या साइड कडून 2-2चे ग्रुप पाडले. आता बघायचं 40 कोणाचा वर्ग आहे का, कोणाचाच नाही. मग 40च्या मागची वर्गसंख्या घ्यायची. बघा 40च्या मागची वर्गसंख्या ती 36, मी 36 घेणार वजा 36. बघा आता मित्रांनो 36 कितीचा वर्ग आहे, 6चा. मग मी इथं एकदा 6 घेणार, इथं 6 घेणार आणि प्लस त्याला 6 करणार. 6 आणि 6 12. मित्रांनो 40 मधून 36 गेले, उरले 4. आता वरला ग्रुप जसंच तसा मी खाली घेणार 96. आता मित्रांनो बघा तीच पद्धत, 12च्या पुढे असा कोणता अंक ठेवू मी की उत्तर 496 आलं पाहिजे. 12च्या पुढे कोणता अंक ठेवायचा, त्याचा गुणाकार 496 आला पाहिजे. मित्रांनो 6 कोणाचा गुणाकार येतो बघा, एकतर 4 गुणिले 4चा येतो, 4 गुणिले 4 16 आणि 6 गुणिले 6 36 एवढ्यांचाच येतो. बरोबर आहे. बघा आता पहिल्यांदा आपण 4 ठेवून बघूया. 4 जर ठेवलं, 4 चोक 16, हातच्याला 1, 12 चोक 48 आणि 1 49, 496. 4लाच उत्तर आलंय आपलं, 6 कडे जायची गरजच नाही. मग इथं मी 4 ठेवणार, इथं पण 4 ठेवणार, इथं पण 4 ठेवणार. हे प्लस हे किती आलं मित्रांनो 128. हे किती झालं वजा 496. 0 0 0 0. मित्रांनो बघा आता उत्तर किती आलं आपलं 64. 4096चं स्क्वेअर रूट आलंय आपलं 64. हे बरोबर आहे का नाही बघायचं. आता 64 ची दुप्पट इकडे आहे का, आहे, म्हणजे आपलं उत्तर बरोबर आहे. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया आपण. बघा मित्रांनो आता सिंपल गणित आहे. बघा तुम्हाला येत असेल तर स्टॉप करून बघा. मित्रांनो बघा आता उजव्या साइड कडून ग्रुप 2 पाडले, 2-2चे ग्रुप पाडले. आता बघा 98 कोणाचा वर्ग आहे का, नाही. मग काय करणार आपण, 98च्या मागची पूर्ण वर्ग संख्या. बघा 98च्या मागची पूर्ण वर्ग संख्या ती 81, म्हणजे मी वजा 81 करणार. 81 कोणाचा वर्ग आहे 9चा, मी 9 इथं घेणार, इथं 9 घेणार, इथं प्लस 9 किती झाले 9 9 18. बरोबर. आता बघा 98 मधून 81 गेले, किती 8 मधून 1 गेला, 7 उरले, 9तून 8 गेला 1 आणि ही ग्रुप जशाच तसा 0 1. आता मित्रांनो बघा आता 18च्या पुढं म्हणजे 1 आणि 8च्या पुढं असा अंक ठेवायचा आहे की त्याच अंकानं गुणल्यानंतर आपलं उत्तर किती आलं पाहिजे 1701 आलं पाहिजे. बघा आता मित्रांनो 1 शेवटी कुणाचा गुणाकार येतो बघा, 1 आणि 1चा गुणाकार 1 येतो, 9 आणि 9चा गुणाकार शेवटी पण 1 येतो. कसा बघा, हा बघा इथं 1 इथं 1, म्हणजे आपल्याला एक तर 1 ठेवावं लागेल नाहीतर 9 ठेवावं लागेल. 1 जर ठेवलं मित्रांनो मी 181 गुणिले 1 किती येईल 181 होत नाही, आपल्याला 9 ठेवून बघावं लागेल. हे 9 ठेवलं मी, किती 9 9 81, हातचे आले 8, 9 8 72, 72 आणि 8 80, हातचे आले 8, 9 1 9, 9 8 17. मित्रांनो आपली कंडिशन सॅटिस्फाय झाली, म्हणजे इथं मला आता 9 ठेवावं लागेल. हे मी 9 ठेवलं. ही किती मित्रांनो 198 वजा 1701 0 0 0 0. मित्रांनो बघा आता उत्तर आपलं आले 99. 99 उत्तर बरोबर आहे कसं बघायचं, 99 ची दुप्पट आली खाली बघायचं, 99 ची दुप्पट 198 आहे, म्हणजे उत्तर आपलं बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया मित्रांनो. मित्रांनो तर नेक्स्ट एक्झाम्पल आहे 2304. एकदम सिंपल आहे मित्रांनो, त्याच पद्धतीने बघा काय 2-2चे ग्रुप पाडायचे उजवीकडून, हे 2-2चे ग्रुप पाडले मित्रांनो. बघा आता 23 कोणाचा वर्ग आहे का, पूर्ण वर्ग संख्या आहे का, नाही. मग 23च्या मागचा वर्ग बघायचा वजा 16. बरोबर. 16 कितीचा वर्ग मित्रांनो 4चा वर्ग, हा 4 लिहिलं, इथं 4 लिहिलं, इथं वरी पण 4 लिहिलं. मित्रांनो बघा 23 मधून 16 गेले, किती उरले 7. आता वरचा ग्रुप जसा तसा खाली घ्यायचा 0 4, 4 आणि 4 8. मित्रांनो आता बघा 8च्या बाजूला असा अंक ठेवायचा की त्यांचा गुणाकार किती आला पाहिजे मित्रांनो 704 आला पाहिजे. बघा आता मित्रांनो 4 कुणाचा गुणाकार येत असतो बघा, 2 गुणिले 2 4 येतं आणि पुन्हा 8 गुणिले 8 किती येतं 64, म्हणजे दोन्हीचं उत्तर शेवटी 4 येतं. बरोबर आहे. मग आता 2 जर ठेवलं मी बघा 82 दोन्ही किती येईल 164 येईल, ते बसत नाही. मग आपण आता 8 ठेवून बघूया. 8 8 64, हातच्या आली 6, 8 8 64 आणि 6 70, म्हणजे मित्रांनो 8 बसलेलं आहे, आपलं सॅटिस्फाय झालंय. मग आता इथं 8 ठेवूया. बघा 88 8 आणि 8 16, हे झाले 96, वरी किती आलं मित्रांनो 8 आलं. बरोबर. वजा 704.
हे 0 0 0. बघा आता आपलं उत्तर किती आलंय 48. म्हणजे 2304चं स्क्वेअर रूट 48 आलंय. हे बरोबर आहे का नाही बघायचंय आपल्याला. बघा 48 ची दुप्पट 96 आहे का? आहे. तर आपलं उत्तर हे बरोबर आहे. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया मित्रांनो. बत्तीस 49. किती? 32 49. या उदाहरणानंतर आपण 5 अंकी संख्यांचं वर्गमूळ कसं काढायचं हे पण बघणार आहोत आपण. बघा सेम पद्धत मित्रांनो. उजवीकडून 2 2 चे ग्रुप पाडले. बघा आता 32 कुणाचा वर्ग आहे का? नाही. 32च्या पाठीमागचा वर्ग 25 वजा 25 घेतलं. मित्रांनो 25 कुणाचा वर्ग आहे? 5 चा वर्ग. बघा हे 5 हे 5 हे अधिक 5 5 आणि 5 किती मित्रांनो 10. बरोबर. 32 मधून 25 गेले किती उरले मित्रांनो 7 आणि ही 49. आता सर्वांना माहिती आहे 9 कुणाचा गुणाकार येतो? एक तर 3 3 चा गुणाकार येतो 9 आणि 7 7 चा गुणाकार 9 येतो. बरोबर. 49 म्हणजे हे 9. बरोबर. आता मी इथं एक तर 3 ठेवणार नाही तर 7 ठेवणार. मित्रांनो दिसतंय जर मी 3 ठेवलं 103 गुणिले 3 किती येईल? 309 येणार. किती येणार उत्तर? 309. बसते का नाही? मग आपल्याला 7च ठेवावं लागेल. बरोबर. 107 अधिक 7 किती येईल? 114. हे 7 ला 7 वरी वजा 749 0 0 0. तरी तुम्हाला चेक करायचं असेल तर बघू आपण. 107 गुणिले 7 किती येईल? 7 7 49 7 1 7 आलं 749. आता उत्तर बरोबर आलं का? बघा 57 ची दुप्पट 114 आहे का? आहे. म्हणजे आपलं उत्तर बरोबर आहे. त्यानंतर मित्रांनो आता 5 अंकी संख्याचं वर्गमूळ आपण काढणार आहोत. बघा आता आपल्याला 5 अंकी संख्येचं वर्गमूळ काढायचं मित्रांनो. सेम पद्धत सेम. फक्त थोडा फरक याच्यात थोडा काय म्हणजे जास्त असा मेजर डिफरन्स नाही काही. बघा आता तेच ग्रुप पाडायचे. बघा 2चा ग्रुप 2चा ग्रुप आणि हा एक शेवटचा ग्रुप. बघा आता तीच पद्धत कुठं येते ते सांगतो मी तुला. एक कुणाचा वर्ग आहे का? आहे. 1 चा वर्ग 1 आहे म्हणून मी 1 चा वर्ग 1 लिहितो. इथं 1 लिहितो आणि पुन्हा खाली 1 आणि 1 2 वजा 1 1 हे 0. आता हा ग्रुप जसा तसा खाली किती 51. आता मित्रांनो 2च्या बाजूला अशी मी किती संख्या ठेवू की 51 येईल. मित्रांनो आता कोणतीही संख्या ठेवली मित्र 51 येतच नाही. आता बरोबर. बघा आता 2च्या बाजूला जर मी 2 ठेवलं 2च्या बाजूला मी 2 ठेवलं किती येईल? 44. आणि 2च्या बाजूला 3 ठेवलं. बघा 2च्या बाजूला 3 ठेवलं 3 त्रिक 9 आणि 3 2 6 69. 69 मोठं होतं मग आपल्याला किती घ्यावं? 44. म्हणजे मला 44 इथं घ्यावं लागेल. बरोबर. हाच फरक आहे त्यात बाकी काही नाही वेगळा. आता मित्रांनो इथं 2 ठेवलं होतं मी इथं 2 ठेवणार इथं 2 ठेवणार प्लस 2 करणार. 22 आणि 2 मित्रांनो 2 24. बरोबर. 51 मधून 44 गेले किती उरतात मित्रांनो? 7 उरतात. किती? 7 उरतात. वरचा ग्रुप जसा तसा खाली 29. आता मित्रांनो 729. आता बघायचं 224च्या पुढे असा कोणता अंक ठेवू की 729 आलं पाहिजे. मग आता तिसऱ्या स्टेप मध्ये आपलं ती पहिली ट्रिक कामाला येते की 3 गुणिले 3 9 आणि 7 गुणिले 7 49 म्हणजे 9. मग आता किती ठेवायचे मित्रांनो? 3 जर ठेवलं तर बघा 724 त्रिक 72 येते का नाही? 729 म्हणजे 3 ठेवलं तर आपलं उत्तर भागते. आता मित्रांनो हे 5 अंकी जे वर्गमूळ असतात 5 अंकी जे स्क्वेअर असतात त्याच्यामध्ये फक्त दुसऱ्या स्टेप मध्ये आपल्याला एक ऍक्च्युअल म्हणजे बरोबर व्हॅल्यू येत नाही. 51 येत नाही. तेवढीच फक्त स्टेप मध्ये तेवढं असतं. बघा इथं 3 ठेवलं मी 246 वजा 729 इथं किती आलं मित्रांनो? 3. म्हणजे आता 123 आपलं उत्तर आलेलं आहे मित्रांनो. बघा उत्तर बरोबर आहे का? 123 ची दुप्पट 246 आपलं उत्तर बरोबर आलेलं आहे. मित्रांनो बघा नेक्स्ट एक्झाम्पल सेम पद्धतीने करायचं. काय? ग्रुप पाडायचे. ग्रुप पाडले 2 2 चे पाडले. आता बघा 1 आहे 1 चा वर्ग माहिती आपला 1 असतो म्हणजे 1 1 अधिक 1 आणि हे वजा 1. बरोबर माहिती आपल्याला. 1 आणि 1 2 1 मधून 1 गेला 0 वरून जसा तसा ग्रुप घ्यायचा खाली किती? 12. मित्रांनो आता बघा 2च्या बाजूला आता मी कितीही संख्या ठेवली जर 1 ठेवली तर 21 येणार आहे. 2 ठेवली तर 44 येणार आहे. मग आता 1 2 3 हे ठेवून जमणार का? मग आपण आता 0 ठेवणार. किती? 0 ठेवणार. हे 0 ठेवलं हे पण इथं 0 ठेवलं किती येईल? 20 आणि 0 20. बरोबर. आता 20 गुणिले 0 किती येते मित्रांनो? 0. म्हणजे मी 0 0 ठेवणार. किती आलं? 12 तून 0 गेले 12. वरचा ग्रुप जशाच तसा खाली किती? 36. मित्रांनो आता बघा
20च्या पुढे असा कोणता अंक ठेवणार की मी आता शेवटी 6 आलं पाहिजे बघा. 20च्या पुढे असा कोणता अंक ठेवणार की 1236 उत्तर आलं पाहिजे बघा. मित्रांनो 6 केव्हा येत असतं बघा, 4 गुणिले 4 16, तेव्हा एकदा 6 येतं. 6 गुणिले 6 तेव्हा एकदा 6 येतं बघा, येतं. आता आपण किती ठेवून बघूया बघा. इथं जर 4 ठेवलं मी, इथं जर 4 ठेवलं, इथं 4 ठेवलं, 4 दुनी 8 म्हणजे 800च्या समथिंग जवळ येते. 800च्या थोडं पुढं 816 येते, बसते का नाही. मग आपल्याला किती 6 ठेवून बघूया बघा. 6 6 36 आणि 6 दुनी 12, 1236 बसलं का. म्हणजे आपलं 6 सॅटिस्फाय करतं कंडिशन. 6 ठेवलं इथं पण 6, 212 हे वजा 1236 0 0 0 0 म्हणजे आपलं उत्तर किती आलं मित्रांनो 106 आहे. आपलं स्क्वेअर रूट आलंय ते बरोबर आले का बघा. 106 ची दुप्पट 212 आहे का, आहे. म्हणजे आपलं उत्तर बरोबर आहे. त्यानंतर बघूया बघा मित्रांनो नेक्स्ट एक्झाम्पल. सिंपल काय, 2 2 चे ग्रुप पाडले बघा. आता किती 2 आहे, 2 कुणाचा स्क्वेअर आहे का नाही, म्हणजे काय त्याच्या पाठीमागचं घ्यावं. 2च्या पाठीमाग किती असतं मित्रांनो 1, मी 1 घेणार वजा 1. 1 कुणाचा वर्ग मित्रांनो 1चा, ही 1 पुन्हा प्लस 1, 1 आणि 1 2, 2 मधून 1 गेला 1 उरला माहिती. आता ग्रुप खाली जसा तसा 46 बघा. 2च्या बाजूला असं किती ठेवू मी की 146 आलं पाहिजे किंवा 146 पेक्षा लहान आलं पाहिजे बघा. 2च्या बाजूला 1 ठेवलं 21 1 21, 2च्या बाजूला 2 ठेवलं 22 2 44, 2च्या बाजूला 3 ठेवलं 23 3 69, 4 ठेवलं 24 4 96, 5 ठेवलं 25 5 1600, 6 ठेवलं 26 1 56, म्हणजे 26 1 56 जास्त होतं. म्हणजे मला 5 ठेवावं लागेल. किती 5 ठेवावं लागेल. मी 5 ठेवलं, 25 आणि 5 30 बरोबर. हे 25 5 1600 किती येईल. 6तून 5 गेला 1, 4तून 2 गेला 2 बरोबर. हे 0 वरून डायरेक्ट ग्रुप खाली 49. आता मित्रांनो परफेक्ट येते आपलं काय बघा. आता 3 0च्या पुढे कोणता अंक ठेवायचा की 21 49 आलं पाहिजे. तुम्हाला माहिती आहे 9 किती दिलं येतं, 3 गुणिले 3 ला 9 येतं, 7 गुणिले 7 ला 49 येतं म्हणजे 9 येतं. म्हणजे आपल्याला 3 तर ठेवावं लागेल नाही तर 7 तरी. इथंच दिसतं मित्रांनो, प्रॅक्टिस न कळते बघा. 3च्या पुढे जर मी 3 ठेवलं, 303 गुणिले 3 किती येईल 909 येईल, बसते का नाही. मग 3च्या पुढे जर 7 ठेवलं 3 7 21 येते का नाही, म्हणजे मला 7 ठेवावं लागेल. किती 7. तुम्ही करून बघू शकता येते का नाही बघा. 314 आणि हे किती 7 ठेवलं ना आपण, वजा 21 49 0 0 0 0 किती आलं मित्रांनो 157. आपलं उत्तर आलंय बरोबर आहे का नाही बघा. 157 ची दुप्पटीत आहे का, आहे. म्हणजे आपलं उत्तर बरोबर आहे. त्यानंतर मित्रांनो आता 6 अंकी संख्येचा आपण वर्गमूळ काढणार आहोत. किती 6 अंकी बघा. तीच पद्धत, काहीच बदल नाही बघा. उजव्या साईडने 2 2 चे ग्रुप पाडले बरोबर. आता बघा 86 कोणता पूर्ण वर्ग संख्या आहे का, नाही. 86च्या मागे किती 81, ही 81 घेतलं मी बरोबर. आता मित्रांनो 81 कितीचा वर्ग आहे 9चा वर्ग. मी 9 9 अधिक 9 9 9 मित्रांनो 18. पुन्हा 86 मधून 81 गेले किती उरले 5. पुन्हा आता हा ग्रुप खाली घेणार मित्रांनो किती 86, डबल 86 आलं मित्रांनो. आता बघा 8च्या पुढे आता मी किती ठेवायचं की 586 आलं पाहिजे किंवा 586 तर येणारच नाही, 586 पेक्षा लहान आलं पाहिजे बघा. कारण दुसरी स्टेप आहे बघा. हे 8 1 ठेवलं 181 गुणिले 1 किती 181. 2 ठेवलं समजा, 2 ठेवून बघितलं किती येईल 2 2 4 2 8 16 हा चल 1 2 1 2 आणि 3 364 येईल मित्रांनो. जर मी आता 3 ठेवलं बघा, 3 ठेवलं काय येतं बघू आपण. 3 त्रिक 9 पुन्हा 8 त्रिक 54 म्हणजे 549 म्हणजे जवळ जवळ येईल. मी जर 4 ठेवलं तर 720च्या पुढे जाते मित्रांनो. मग आता आपण इथं 3च ठेवूया. 3 ठेवलं, इथं 3, इथं प्लस 3, पुन्हा ही 186 झालं मित्रांनो. पुन्हा इथं किती येईल मित्रांनो 549. हे 549 मी वजा केलंय. 16तून 9 गेले मित्रांनो 7, 7तून 4 गेले 3, हे 5 ला 5 0 बरोबर. पुन्हा किती येणार वरून 24 येणार, ही 24. आता मित्रांनो फायनल स्टेप आहे, ह्याच्यामध्ये उत्तर आपलं ऍक्युरेट आलं पाहिजे बघा. 186 पुढे असं कोणता अंक ठेवू की माझं उत्तर तिकडं 4 आलं पाहिजे बघा. 4 केव्हा केव्हा येते मित्रांनो 4 2 गुणिले 2 4 आणि 8 गुणिले 8 4 येते बरोबर आहे मित्रांनो. बघा आलं. आता बघा जर मी 2 ठेवलं बघा 18 2 36 म्हणजे येईल. 8 ठेवलं तर खूपच लांब जाते, 2 ठेवूनच येते का नाही आपण बघूया. हे 18 64 बघा 1862 गुणिले 2
बे दुनी 4, बे सखून 12, बे आठी 16 आणि 1 17, हातच्याला 1, बे 1 बे आणि 3, 3724 आलं म्हणजे आपलं बरोबर आलेलं आहे. 3724 हे शून्याला 0 0 0 इथं किती तर आपण 2 म्हणजे उत्तर किती आहे आपल्या मित्रांनो 932. 6 अंकी बघा किती किती कमी वेळात काढले आपण. हे जर आपण तुम्ही फास्ट केलं प्रॅक्टिस केली खूप कमी वेळात येतं बरोबर. बघा 932 ची दुप्पट आहे का इथं आहे म्हणजे आपलं उत्तर बरोबर आहे. अशा प्रकारे मित्रांनो स्क्वेअर रूट बाय डिव्हिजन मेथड ही पद्धत आपली संपली आहे. धन्यवाद मित्रांनो.